श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. 8 तारखेला शुक्रवारी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीचं व्रत हे मोठ्या प्रमाणात केलं जातं. भगवान भोलेनाथांची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी हे व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने कुमारिकांनी जर हे व्रत केलं तर त्यांना इच्छित वर प्राप्ती होते. विवाहित महिलांनी हे जर वर केलं तर त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. तसंच इतरांनी जर हे व्रत केलं तर त्यांना नक्कीच इच्छापूर्ती होते. त्यासाठी महाशिवरात्रीचा उपवास व्रत केलं जातं. तर या उपवासामध्ये आपण केस धुवावेत का, किंवा काहींना जर सुतक असेल किंवा काही महिलांना मासिक पिरियड असतील तर त्यांनी हा उपवास करावा का, हे व्रत कसे करावे, व्रताची मांडणी पूजा करावी का, किंवा गर्भवती स्त्रियांनी उपवास करावा का, व्रत करावे का, विधवांनी कुमारिकांनी हे व्रत करू शकतात का. भगवान महादेव हे अत्यंत भोले आहेत, परंतु आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते लवकरच क्रोधित होतात. त्यासाठी महादेवांची पूजा करताना आपण थोडी सांभाळूनच पूजा करावी व प्रत्येक नियमांचं पालन करून आपण ही पूजा करावी, जेणेकरून आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही आणि आपल्याला महादेवांच्या क्रोधाला सामोरे जावं लागणार नाही. तर त्यासाठी आपण शिवपिंडीची घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा करतो. तर या दिवशी शिवपिंडीची पूजा करत असताना शिवलिंगावर काही वस्तू आपण चुकूनही अर्पण करू नये अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत फायदेशीर आणि योग्य माहिती मिळणार आहे, जेणेकरून महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याकडून काहीच कमी राहणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाची विशेष प्रकारे पूजा केली जाते, कारण की लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांमध्ये भगवान शिव हे पहिल्या क्रमांकावर येतात. म्हणून त्यांना भोलेनाथ किंवा भोले बाबा असं देखील म्हटलं जातं. आपल्या भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवभक्त आपापल्या परीने पूजा करतात. त्यातच महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत मोठा दिवस असतो. संपूर्ण देशात यावर्षी 8 मार्च रोजी महाशिवरात्र साजरी करण्यात येणार आहे. तसं प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा हा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. भारतात हा सण फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये येतो. येत्या 8 मार्चला आपल्याला हा उपवास करायचा आहे. तर उपवास करत असताना आपण सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो सूर्योदयाच्या अगोदर उठा. ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी देखील चालेल. तर या दिवशी ही 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते किंवा निश्चित कालामध्ये पूजा केली जाते. तुम्हाला शक्य असेल त्या तुम्ही शुभमुहूर्तावरती पूजा करा, किंवा रात्री प्रदोष काळामध्ये देखील पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे, कारण की प्रदोष काळामध्ये भगवान शिव यांचं वास्तव्य शिवलिंगामध्ये असतं असं सांगितलं जातं. महादेवाची पूजा करत असताना शक्यतो पांढरं वस्त्र परिधान करावं, किंवा महादेवांची पूजा करत असताना तुम्ही महाशिवरात्रीला महिलांनी लाल वस्त्र परिधान केलं तरी देखील चालेल, कारण की अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. आणि महाशिवरात्रीला त्यांच्या कुटुंबासोबत भगवान महादेव आणि माता पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते. या दिवशी लवकर उठायचं. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता, कारण की या दिवशी गंगे स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या शिवलिंगाची विशेष पूजा या दिवशी केली जाते. पंचगव्य म्हणजे गाईचं दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात, अभिषेक करतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. परंतु काही फुलं देखील शिवलिंगावरती वाहणं वर्ज्य आहे. शिवलिंगावर अभिषेक करत असताना पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करून नंतर तुम्ही ज्याने अभिषेक करणार आहात त्याने अभिषेक करायचा, आणि कशानेही अभिषेक केल्यानंतर शेवटी पाण्यानेच अभिषेक करायचा आहे. तेव्हाच आपला हा अभिषेक हा पूर्ण होतो. या दिवशी गर्भवती महिलांनी उपवास करावा का, व्रत करावे का, तर महाशिवरात्रीचे व्रत हे मंदिरामध्ये जाऊन करणार असाल किंवा घरीच करणार असाल तर गर्भवती महिलांना मंदिरामध्ये जाण्यास मनाई आहे, कारण की शिवाच्या मंदिरामध्ये गर्भवती स्त्रिया जात नाहीत. त्यासाठी तुम्हाला जर शक्य असेल तर व्रत नाही केलं तरी देखील चालेल. तुमच्या तब्येतीला जर जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता, देवाचं नामस्मरण करू शकता, पंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता. दिवसभर होईल तसं तुम्ही भगवान महादेवांची सेवा उपासना
उपासना करू शकता। ज्यांना मासिक धर्म आहे किंवा सूतक आहे अशा महिलांनी मासिक धर्म आहे त्यांच्या घरातील इतर व्यक्तींकडून शिवांची पूजा केली तर चालेल, परंतु त्यांनी कशालाही स्पर्श करायला नसावा। दुसऱ्या व्यक्तीने पूजा करत असताना सकाळी स्नान केल्या कशालाही स्पर्श न करता भगवान शिवांची पूजा करावी किंवा मंदिरात जाऊन पूजा केली तरी देखील चालेल। ज्यांना सूतक आहे त्यांनी पूजा करू नये, फक्त उपवास करावा। मासिक धर्मामध्येही तुम्ही फक्त उपवास करावा आणि मनातल्या मनात भगवान शिवांचं नामस्मरण करावं। मासिक धर्मामध्ये भगवान शिवाचं नामस्मरण करत असताना आपले ओठ हे हलवून त्यामधून उच्चार बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने नामस्मरण करावं, म्हणजे ओठ मिटून आतल्या आत आपल्याला नामस्मरण करायचंय। अशा पद्धतीने मासिक धर्मामध्ये नामस्मरण केलं जातं। आपला आवाज किंवा आपले ओठ हलवून त्यातून उच्चार हे बाहेर आले नाही पाहिजेत। यानंतरचा प्रश्न म्हणजे कुमारिका आणि विधवा महिला हे व्रत करू शकतात का, उपवास करू शकतात का? तर हो, महाशिवरात्रीचं व्रत हे कुमारिका विधवा कोणीही करू शकतं, यामध्ये कोणतंही बंधन नाही। कुमारिकांनी जर हे व्रत केलं तर नक्कीच त्यांना त्यांच्या योग्य जोडीदार मिळतो आणि इच्छित वर प्राप्त होतो। त्यासाठी तुम्ही कुमारिका असतील तर त्यांनी हा उपवास केला तर नक्कीच त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे। ज्यांना लग्न जमण्यामध्ये अडथळे येते त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास करून देवांची सेवा उपासना नक्की करावी। विधवा महिलांनी देखील हा उपवास करावा, हे व्रत करावे, पूजा केली तरी देखील चालेल। तर आता आपण खूप महत्त्वाची माहिती जाणून घेऊया की शिवलिंगावरती कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात किंवा शिवपूजेमध्ये कोणत्या वस्तूंचा वापर करणे हे निषिद्ध आहे। तुम्ही घरी पूजा करा किंवा मंदिरामध्ये जाऊन करा, या गोष्टींची काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे की शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण करू नये, त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। तर खूप व्हिडिओ तुम्हाला आवडला, योग्य वाटला तर खरंच खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भगवान शंकरांच्या पूजेमध्ये आपण बेलपत्र वाहतो, भांग वाहतो, धतुरा वाहतो, धतुऱ्याचं फळ फूल वाहतो, दूध वाहतो। तर दूध वाहत असताना एक काळजी आपल्याला घ्यायची आहे, दूध हे थंड असावं, उकळलेलं दूध घेऊ नये किंवा गरम दूध घेऊ नये, पाकिटातलं दूध घेऊ नये। महादेवाच्या पिंडीवरती थंड दूध हे अर्पण केलं जातं। तुम्ही जर गाईचं दूध वापरलं तर ते अतिउत्तम राहील। त्यानंतर म्हणजे आपण कुंकू कधीच अर्पण केलं जात नाही महादेवाच्या पिंडीवरती, कारण की खरं तर हिंदू धर्मामध्ये स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात। तर भगवान शिवाचे एक रूप देखील विनाशक असल्याचं मानलं जातं। त्यांच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावरती कुंकू अर्पण करायचं नसतं। त्यासाठी शिवाच्या पूजेमध्ये कुंकू वापरायचं नाही किंवा शिवलिंगावरती आपण कुंकू चुकूनही अर्पण करायचं नाही। त्यानंतर हिंदू धर्मामध्ये हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते। असं असून देखील त्याचा उपयोग शिवपूजेमध्ये केला जात नाही, कारण की शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचं प्रतीक असून हळदीचा संबंध हा स्त्रियांशी आहे। त्यामुळे भोलेनाथाला हळद अर्पण केली जात नाही। केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर इतर कोणत्याही प्रसंगी आपण भगवान शिवांना किंवा शिवलिंगाला हळद अर्पण करायची नाही। सौभाग्यवर्धक कोणत्याही वस्तू आपल्याला भगवान शिवांना अर्पण करायचं नाही। हळदी, कुंकू, सिंदूर अशा वस्तू आपण शिवलिंगाला अर्पण करू नये, कारण की महादेव हे वैरागी आहेत आणि सौभाग्य संबंधित आपल्याला कोणत्याही वस्तू शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही। त्यानंतर शिवलिंगावरती आपण तुळस देखील अर्पण करू नये। तुळशीचा जन्म तिच्या मागील जन्मी राक्षस कुळामध्ये झाला होता। तिचे नाव वृंदा होतं, जी भगवान विष्णूंची परम भक्त होती। वृंदाचा विवाह राक्षस राजा जालंधराशी झाला होता। पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णू कवचमुळे जालंधरला अमरतत्वाचं वरदान लाभलं। एकदा जालंधर देवताशी लढत असताना वृंदा पूजेला बसली आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली। भक्तीच्या प्रभावामुळे जालंधर हरत नव्हता, तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला। वृंदाला आपल्या पतीच्या निंदाने खूप दुःख झाले आणि तिने रागाने महादेवाला शाप दिला की तुळशी दल त्याच्या पूजेमध्ये कधीही वापरलं जाणार नाही। त्यासाठी भगवान शिवांना आपण तुळस ही कधीही अर्पण करू नये। त्यानंतर भगवान शिवांना आपण शंखाने जल देखील अर्पण करायचं नाही। शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये। प्रत्येक देवतेच्या पूजेमध्ये शंख वापरला जातो, पण महादेवाच्या पूजेमध्ये कधीच वापरला जात नाही। शिवपुराणानुसार शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता। म्हणूनच महाशिवरात्रीला किंवा इतर कोणत्याही दिवशी आपण शिवलिंगावरती कधीही शंखातून जल अर्पण करायचं नाही।
याचबरोबर भगवान शिवांच्या पूजेमध्ये आपण नारळाचा देखील वापर करायचा नाही किंवा नारळ पाणी आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही। बऱ्याचदा आपण मंदिरात गेलो की नारळ फोडतो, मात्र शिवलिंगावर नारळ चढवणं चुकीचं मानलं जातं। त्यामुळे शिवलिंगाची पूजा करताना शक्यतो आपण नारळ वापरायचं नाही। तांदूळ म्हणजेच अक्षता ह्या प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्त्वाच्या मानल्या जातात, कारण की आपल्या पूजेमध्ये एखादी वस्तू नसेल तर त्या ठिकाणी अक्षता ठेवल्या जातात। अक्षता ह्या कधीही खंडित होत नाही, त्यामुळे अक्षताला अत्यंत महत्त्व आहे। तर त्यासाठी आपण जेव्हा शिवलिंगावरती किंवा शिवपूजेमध्ये अक्षता वाहू तेव्हा त्या अक्षता या पांढऱ्या असाव्यात, म्हणजे तांदूळ पांढरे घ्यायचे, ते हळदीने किंवा कुंकवाने लाल केलेले किंवा रंगवलेले तांदूळ आपण वापरायचे नाहीत। भगवान शिवांच्या पूजेमध्ये आपण पांढरे तांदूळ वापरायचे। त्यानंतर आपण जे काही जानवं, गिरजा वस्त्र, कापसाचं वस्त्र आपण वापरणार आहे ते सुद्धा आपण अत्यंत पांढरं वापरायचं, हळदी कुंकवाने लाल केलेलं वापरायचं नाही। शिवलिंगावरती वापरण्यात जाणाऱ्या अक्षता देखील आपण तुटलेल्या फुटलेल्या वापरायच्या नाहीत। अशा अक्षता वापरत असताना आपण कधीही या पूर्ण अक्षता आपण वापरायच्या आहेत। त्यानंतर बघा, भगवान शिवांच्या पूजेमध्ये तीळ वाहिले जातात, तर तीळ वाहत असताना काळे तीळ आपण चुकूनही वाहायचे नाहीत, कारण की काळे तीळ हे मृत्यू झाल्यानंतर ज्या काही विधी असतात त्या विधीमध्ये किंवा मृत व्यक्तींच्या विधीमध्ये हे काळे तीळ वापरले जातात। परंतु जेव्हा तुम्ही घरामध्ये पूजा कराल तेव्हा तुम्ही काळ्या तिळांचा वापर करू नये। याशिवाय शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केले जाते, मात्र ते बेलपत्र तुटलेल्या अवस्थेत नसावे, ते अगदी कोमल आणि ताजे बेलपत्र असावे। पूजेमध्ये वापरलेलेच बेलपत्र तुम्ही धुवून पुन्हा देखील वापरू शकता, परंतु ते तुटलेलं नसावं किंवा खराब नसावं याची तुम्ही काळजी घ्यायची। बेलपत्र वाहत असताना ते बेलपत्र आहे ते उलटं व्हायचं असतं। बेलपत्राचा गुळगुळीत भाग आपण भगवान शिवांच्या पिंडीवरती व्हायचा असतो। त्यानंतर बेलपत्राच्या त्या कडेशी देठाला एक गाठ असते, ती गाठ तोडून आपण बेलपत्र शिवलिंगावरती उलटं व्हायचं असतं। त्यानंतर शिवलिंगावरती कधीही लाल रंगाचं फूल चढवू नये किंवा केतकी, चंपा किंवा केवडा याची फुले देखील कधीही अर्पण करू नयेत। ही फुले अर्पण करणं देखील निषिद्ध मानलं जातं। याशिवाय तुम्ही पांढरे किंवा सुवासिक फुलं वापरू शकता, शक्यतो पांढऱ्या फुलांचा वापर आपण करायचा आहे। तर अशी काळजी घेऊन आपण भगवान शिवांची पूजा करायची आहे। जो भक्त मनापासून पूजा करतो त्याला भगवान भोलेनाथ हे लवकर प्रसन्न होतात आणि शेवटी देव हा भक्तीचा भुकेला असतो। आपल्याकडून छोटी मोठी चूक झाली तरीही काही हरकत नाही, आपण निस्वार्थपणे देवांची पूजा करायची असते, देवांची उपासना करायची असते। नक्कीच तुमच्या सेवेला देव जागणार आहे आणि तुमची सेवा ती स्वीकारणार आहे। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, बोला हर हर महादेव।